पीएम किसान सन्मान निधीचा 19वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी म्हणजेच पुढील सोमवारी मिळणार असल्याची अधिकृत माहिती आहे। पीएम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत शेतकरी बांधवांना वर्षाला 6,000 रुपये अनुदान देण्यात येते। हे अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो। अर्ज मंजूर झाला की मग पात्र शेतकऱ्यांना बँक खात्यामध्ये हे पैसे जमा केले जातात। या संदर्भातील अधिकृत माहिती शासनाच्या pmevents.mygov.in या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने या अनुदानाचे वितरण दिनांक 24 फेब्रुवारी 2025 या दिवशी दुपारी 2 वाजता केले जाणार आहे। त्यामुळे जे शेतकरी पीएम किसान सन्मान योजनेसाठी पात्र आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये आता 2,000 रुपयांचा हप्ता लवकरच जमा होणार आहे। अनेक शेतकरी बांधवांना या पीएम किसान सन्मान निधीचे पैसे मिळत नसल्याच्या तक्रारी असतात। पीएम किसान सन्मान निधीचे सुरुवातीला जर पैसे मिळाले असेल आणि आता बंद झाले असेल तर अशा वेळी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तपासू शकता की तुम्हाला पैसे का मिळाले नाहीत। यासाठी तुम्हाला पीएम किसान सन्मान निधीच्या अधिकृत वेबसाईटवर यावे लागेल आणि या ठिकाणी तुम्हाला या सेक्शनवरती जाऊन या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर किंवा आधार क्रमांक टाकून तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता की तुम्हाला पीएम किसान सन्मान निधीचे पैसे का आले नाहीत किंवा न येण्याचं कारण काय आहे। पीएम किसान सन्मान निधीचे पैसे बँकेत न जमा होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे बँक खाते माहिती चुकीची होय किंवा ई-KYC न करणे होय। त्याचप्रमाणे ई-KYC केली असेल किंवा बँक अपडेट केले नसतील तर ही माहिती अचूक असल्याची खात्री करावी। ज्या पद्धतीने पीएम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये मिळतात, अगदी त्याच धर्तीवर नमो शेतकरी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना 6,000 रुपये अनुदान दिले जाते। म्हणजेच दोन्ही योजना मिळून शेतकऱ्यांना वार्षिक 12,000 रुपये अनुदान दिले जाते। ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीचे अनुदान मिळते त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत देखील अनुदान मिळते। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी वेगळा अर्ज करण्याची गरज नाही। ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत अनुदान मिळते त्या शेतकऱ्यांचा डेटा नमो शेतकरी योजनेमध्ये फेच केला जातो। त्यामुळे तुम्हाला जर पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 2,000 रुपयाचा हप्ता देखील लवकरच मिळणार आहे। लाभार्थीला नमो शेतकरी महासन्मान निधीचे किती हप्ते मिळाले आहेत? नमो शेतकरी महासन्मान निधीच्या वेबसाईटला भेट द्या। बेनिफिशरी स्टेटस असा पर्याय शोधा। त्या पर्यायावरती क्लिक करताच आणखीन एक विंडो ओपन होईल। यामध्ये लाभार्थीला आधार लिंक असलेला मोबाईल नंबर टाकायचा आहे। कॅप्चा कोड टाकून गेट आधार OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे। मोबाईलवर आलेला OTP टाकल्यानंतर तुम्हाला किती हप्ते मिळाले आहेत आणि कधी मिळाले आहेत या संदर्भातील सविस्तर माहिती दिसेल। ही माहिती तुम्ही प्रिंट करू शकता किंवा PDF मध्ये तुमच्या कॉम्प्युटरमध्ये मोबाईलमध्ये सेव्ह करू शकता। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आता सोमवारी म्हणजेच 24 फेब्रुवारी 2025 या दिवशी पीएम किसान सन्मान निधीचा जो हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। धन्यवाद।